नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मिरजेत 9 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजातभाई आंबेडकर यांच्या उपस्थितीत भव्य मेळाव्याचे आयोजन. मिरजेत क्रांतिदिनाच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व नाट्यगृह या ठिकाणी रविवारी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजातभाई आंबेडकर यांच्या उपस्थितीत भव्य पक्ष सोहळा आणि संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे मिरज मतदारसंघ आणि संपूर्ण जिल्ह्याने सक्षमपणे पर्याय उभा करेल. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी नक्की यश संपादन करेल. या मेळाव्यात मिरजेचे माजी नगरसेवक, रिपाई युवक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील धडाडीचे नेतृत्व माननीय अशोकरावजी कांबळे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा समवेत वंचित बहुजन आघाडीमध्ये आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सहभाग होणार आहेत. त्यांच्या समवेत बरेचसे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते या कार्यक्रमांमध्ये सहभागी असणार आहे, असेही प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी सांगितले. लोकनेते माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांचे मानसपुत्र, पॅन्थर योद्धा आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पार्टीला मोठा धक्का बसला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, माननीय नितीन सोनवणे सांगली जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक अशोक कांबळे, सूर्यकांत कुकडे, अल्ताफ खतीब, नजीर हुसैन झारी, डॉक्टर रविकुमार गवई, भास्कर जगताप, आनंदा हतेकर, नंदकुमार कांबळे, सागर दरबारे, अविनाश चकाते, प्रतीक कुकडे, संजय कांबळे, प्रमोद वायदंडे, संजय कांबळे, शब्बीर चिवलेकर, श्रीधर बेर्डे, राम कांबळे, प्रवीण कांबळे आणि चंदाताई साबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व नाट्यगृह मिरज या ठिकाणी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील दिग्गज कार्यकर्त्यांचा प्रवेश या संवाद मेळावा आणि पक्षप्रवेशाच्या माध्यमातून होणार आहे. या पक्षप्रवेशामध्ये मिरजचे माजी नगरसेवक, आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते अशोकरावजी कांबळे हे त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीमध्ये आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या समवेत बरेचसे माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने आपण उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून मिरज विधानसभा आणि सांगली जिल्ह्यातील सर्वच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे या सांगली जिल्ह्यामध्ये राजकीय पर्याय उभा करेल ही अपेक्षा आम्हाला आहे, ही खात्री आम्हाला आहे. आगामी 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना भक्कम करणे एक कृती कार्यक्रम घेऊन आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून अशोकरावजी कांबळे यांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय. निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी विधानसभा आणि लोकसभेमध्ये उज्ज्वल यश संपादन करेल अशी खात्री आम्हाला आहे. धन्यवाद. गेले 28 ते 30 वर्ष आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून एक नेता आणि एकच झेंडा त्या पद्धतीनं आज तक मी त्यांचा कार्यकर्ता होतो. जसं 15 वर्षापाठीमागे मी साहेबांना सातत्यानं सूचना करत होतो, साहेब सत्ता बदलली परंतु व्यवस्था बदलली नाही. त्या व्यवस्थेच्या माध्यमातून आज जर आपण सत्तेत आहोत, परंतु फुले शाहू आंबेडकर चळवळीतला ह्या सर्व या कार्यकर्ते मंडळींनी चळवळीत काम करत असताना साहेबांनी भरपूर संघर्ष केलेले आणि त्या संघर्षाचाच आदर्श घेऊन आम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून, अधिकृत कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी आम्ही कार्यरत होतो. हळूहळू आठवले साहेबांना मंत्रिपद दिल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील देशभर
फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारा जो कार्यकर्ता तो हळूहळू खचला गेला. मगाशी बोलताना बोललो मी, सत्ता बदलली परंतु व्यवस्था बदललेली नाहीये. त्यासाठी आम्ही थोडंसं असंतोषित झालो. एखादा कुठलं तरी 4 वेळीचं पत्र देऊन त्या ठिकाणी निवेदन देऊन आम्हाला संघर्ष करायचा असतंय, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा आम्हाला फोन येतोय की तुम्ही करू नका, आपण सत्तेत आहात. म्हणून या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मरगळ आल्यानंतर बरेच कार्यकर्ते आम्ही मिळून ठरवलोय या सांगली जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये पलूस, कडेगाव, वाळवा, तासगाव, जत, कवठेमंकाळ, मिरज तालुका या 10 तालुक्यातले कार्यकर्त्यांचे आमचे एक चर्चासत्र झाले आणि आम्ही ठरवलोय की बाबा जर करता आपण असं शांत राहिलो तर हळूहळू बाबासाहेब आंबेडकरांचं मुवमेंट या ठिकाणी संपत जाईल. म्हणून ही सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. मी एकटाच पक्षप्रवेश करतोय अशातला भाग नाहीये. सांगली जिल्ह्यातील दिग्गज नेते ज्यांनी आठवले साहेबांच्या बरोबर 20-30 वर्ष त्यांनी नेता म्हणून त्यांना मांडलेले सर्व वर्ग तो आमच्या बरोबर येतोय. आणि यानंतर बाबासाहेबांनंतर माझ्या निदर्शनासमोर बाळासाहेबच दिसतात. कारण का वंचित बहुजन आघाडी हा आंबेडकर मुवमेंट चालवणारा चांगला पक्ष आहे. त्या पक्षामध्ये मी कार्यकर्ता म्हणून सक्रिय होणार आहे. 9 तारखेला सुजातभाई आंबेडकर साहेब येणार आहेत. त्या दिवशी माझा पक्ष प्रवेश आहे. आता झालेलाच आहे, परंतु त्या दिवशी पक्षात मी सक्रिय अधिकृत म्हणून मी कार्यकर्ता त्या ठिकाणी जी जबाबदारी माझ्यावर देतील त्या पद्धतीने मी कार्य करायला तयार आहे.